तुमच्यासाठी हा खास लव्ह मेसेज असणार आहे आणि तुमच्या लाईफमध्ये आत्ता सध्या रिलेशनला घेऊन तुम्ही कसे आहात. ओके, तुम्ही हजबंड वाईफ जरी असाल, मॅरेज असाल किंवा अनमॅरेज जरी असाल, तुम्ही रिलेशनमध्ये असाल, तुम्ही तुमच्या एक्ससाठी काही विचार करत असाल, तर सगळ्यासाठी हा मेसेज राहणार आहे. ओके, आपण चेक करणार आहोत की करंट एनर्जीजमध्ये तुमचं रिलेशन आत्ता सध्या कसं आहे. याच्यासाठी हा खास मेसेज असणार आहे, टाईमलेस मेसेज राहणार आहे. ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल हा मेसेज, हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. ओके, तुमच्याशी जेवढे मेसेज रेझोनेट होतील नक्की तेवढे मेसेज तुम्ही घ्या. आता चेक करूया की आत्ता सध्या तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही काय फील करता आत्ता. तुमचं लव्ह रिलेशन तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ज्याही व्यक्तीचा आत्ता सध्या विचार करत आहात किंवा तुम्ही ज्या व्यक्तींचा विचार खूप जास्त करता, ओके, त्यांच्यासाठी त्यांच्याकडून त्यांच्यासाठी हा मेसेज. ओके, तुम्ही काय विचार करता ह्याच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. बघूया की तुम्ही आत्ता सध्या कोणत्या एनर्जीजमध्ये आहात. सध्या हा मेसेज लव्ह विषय सगळा पूर्ण हा मेसेज लव्ह विषय राहणार आहे. चेक करूया. तुमच्या लाईफमध्ये कोणीही असू देत, तुमचा एक्स असू देत, तुमचं मॅरेज झालेलं असू देत, तुम्ही रिलेशनशिपमध्ये असलात तरीही. आपण आता कार्ड घेऊया आणि मग सगळ्यांचे मी मिनिंग सांगते तुमच्यासाठी काय मेसेज आहे. आत्ता तुम्ही काय फील करताय तुमच्या पार्टनरविषयी. ओके, जे माझे व्ह्यूअर्स आहेत आत्ता काय विचार करत आहेत त्यांच्या पार्टनरसाठी, काय विचार करत आहेत त्यांच्या पार्टनरसाठी आणि कोणत्या विचारांमध्ये पार्टनरसाठी आहेत. ओके ओके, आय थिंक इतके कार्ड आपल्याला खूप होऊन जातील. ओके, न्यू बिगिनिंग दिसते. स्टारचं तर कार्ड आलेलं आहे बिगिनिंगचं. मला असं वाटतं की तुम्ही न्यू बिगिनिंगचा वेट करताय किंवा तुम्ही आत्ता असं समजताय की तुमच्या रिलेशनमध्ये न्यू बिगिनिंग डेफिनेटली झाली पाहिजे. न्यू सुरुवात, न्यू स्टार्ट काहीतरी तुमच्या रिलेशनमध्ये डेफिनेटली झालं पाहिजे. असं झालं आहे ना की काही गोष्टी इनफ झाल्यात तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये, म्हणजे बस झाल्यात की एक म्हणजे ना एक राईट गोष्ट तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय करायचं, थोडं कन्फ्यूजमध्ये राहताय. तर तुम्हाला वाटतं की सगळं पास्टमध्ये गोष्टी समजा झालेल्या आहेत. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये. तर तुम्हाला असं वाटतं न्यू बिगिनिंग आली पाहिजे तुमच्या रिलेशनमध्ये. ओके, पास्टमध्ये खूप राहत आहे, पास्टच्या गोष्टींचा खूप विचार करताय आणि पास्टच्या मेमरीज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. मला असं वाटतं खूप जास्त मेमरीज आहेत तुमच्यासाठी. खूप विचार करताय तुम्ही पार्टनरचा तुमच्या. इमोशनल लेवल खूप म्हणजे इतकं इमोशनली त्यांच्यासाठी अटॅच आहात ना. तुमच्या डोक्यामध्ये तोच विचार, त्याच गोष्टी, त्याच पर्सनसाठी ना तुम्ही एवढ्या खोलवर त्या गोष्टींसाठी विचार करताय ना. ओके, इमोशनल लेवलवरचा खूप जास्त तुम्ही त्या गोष्टींसाठी विचार करताय. तुमची कर्क रास असू शकते, मीन रास असू शकते तुमची. बघा, अजून भरपूर राशी आहे त्याच्यामध्ये, पण जसे मेसेज येतील तसं मी सांगते तुम्हाला. ओके, पेज ऑफ कप्स, परत कपची एनर्जी झालेलं आहे. मला डेफिनेटली असं वाटतं की तुम्ही इमोशनल लेवलवर तुमच्या पार्टनरचा खूप जास्त विचार करताय. ओके, आत्ता सध्या तर खूप जास्त. आणि मला असं वाटतं की एकतर तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे त्यांनी येऊन प्रपोज केलं पाहिजे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जाऊन त्यांना बोललं पाहिजे. ओके, कोणाला तरी दोघांपैकी एकाला डेफिनेटली असं वाटतं की आमच्याकडे प्रपोजल आलं पाहिजे, असा आत्ता सध्या विचार करताय तुम्ही. मला वाटतं तुमची करंट एनर्जीच दिसते मला जास्त. ओके, तुमच्या रिलेशनमध्ये न्यू संधी आली पाहिजे असं तुम्हाला वाटतं किंवा तुमच्या पार्टनरला असं वाटत असेल की तुम्ही यावं, तुम्ही बोलावं, तुम्ही होऊन त्यांना त्या प्रेमाचे एक म्हणतो ना प्रेम कबूल केलं पाहिजे, प्रपोज केलं पाहिजे, असं पण त्यांचं असेल. आत्ता सध्या फक्त विचार दिसतोय, स्टँडिंग ओव्हेशन. ओके, म्हणजे हालचाल काही नाही आहे रिलेशनमध्ये आत्ता सध्या. खूप प्रयत्न करताय पण मोमेंट्स होत नाही आहेत तुमच्या. ओके, लवरचं कार्ड आलेलं आहे. कन्फर्मेशन आहे तुमच्यासाठी की ब्लेस आहात तुम्ही. ओके, म्हणतो ना की कितीही लांब जरी गेलात ना, त्या आठवणी तुमच्यासाठी खूप, मेमरीज खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्या पार्टनरसाठी.
द लवरचं कार्ड हे पण सांगतं की तुम्ही एक अशा एनर्जीजमध्ये, अशा व्यक्तीमध्ये आहात ना ज्याला विसरणं तुमच्यासाठी खूप असह्य आहे आत्ता सध्याच्या मोमेंटमध्ये. ओके, पास्टचे मोमेंटमध्ये, पास्टच्या लाईफमध्ये, पास्टच्या एनर्जीजमध्ये, लव्ह लाईफमध्ये खूप जास्त मला वाटतं सडनली खूप जास्त राहत आहे. ह्याच्यातून पण मेसेज आपण घेऊया. बघूया आणखीन तुमच्यासाठी काय मेसेज असणार आहे. माझे व्ह्यूअर्स आहेत ते त्यांच्या पार्टनरसाठी काय विचार करत आहेत, आता सध्या. ओके, हा मेसेज तुम्हाला बघितल्यानंतरच समजला असेल, राईट, की कशा संदर्भातला मेसेज आहे. वाव, तुम्हाला वाटतं तुम्ही खूप जास्त फील पण करता तुमच्या पार्टनरसाठी. ॲक्च्युली हा फिजिकल लेवलवरचा थोडंसं कार्ड आहे. ओ माय गॉड, राईट. ओके, तुम्ही जास्त ॲट्रॅक्ट आहात तुमच्या पार्टनरकडे आणि तुम्ही असं कुठेतरी तुम्हाला वाटतं की फिजिकल लेवलवरही तुम्ही त्या गोष्टींचा जास्त विचार करताय तुमच्या पार्टनरसाठी. जरीही डिस्टन्समध्ये असाल तरीसुद्धा तुम्ही खूप जास्त, मी म्हणते ना तुमच्यासाठी मेमरीज खूप जास्त महत्त्वाच्या आहेत तुमच्या पार्टनरसाठी. त्या मेमरीजमध्ये खूप जास्त राहताय तुम्ही. ओके, जितकं स्ट्रॉंग होईल तेवढं स्ट्रॉंग तुम्हाला स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करताय. मला असं वाटतं तुम्ही खूप ड्रीम बघताय तुमच्या पार्टनरसाठी की असं झालं पाहिजे, आम्ही भेटलं पाहिजे परत एकत्र, म्हणजे अशा ज्या गोष्टी जिथं हे मोमेंट तयार व्हावे तुमच्या रिलेशनमध्ये, असं काहीतरी तुम्हाला असं वाटतं. असं मला डेफिनेटली एक साईन मिळतो आहे की तुम्ही त्या मेमरीजमध्ये राहताय आणि तुम्ही एक वेगळ्या थॉटमध्ये राहताय की तुम्ही भेटल्यानंतर काय व्हावं. ओके, असं काही मेसेज मला भेटतं तुमच्यासाठी, किंवा तुम्ही प्रयत्न करता रिमेट व्हावं तुमचं, परत एकदा तुम्ही भेटावं, परत एकदा तुम्ही ओके स्ट्रॉंग तुमचं नातं झालं पाहिजे. ओके, तुम्ही स्ट्रॉंग आत्ता सध्या आहात पण खूप विचार करताय तुमच्या पार्टनरचा. डीप लवमध्ये सध्या खूप जास्त आहात तुम्ही, मला तर क्लिअरली दिसतंय. आणि तुम्ही फिजिकल लेवलवरही खूप जास्त विचार करताय तुमच्या पार्टनरसाठी. ओके, आत्ता सध्या जर ते तुमच्या जवळ असते तर वगैरे असा विचार करताय तुम्ही. ओके, प्रेमाची एक ज्वाला तुमच्यामध्ये मनामध्ये डेफिनेटली आत्ता सध्या खूप जास्त आहे आणि तुम्हाला असं वाटतंही तुमच्या पार्टनरकडे जावं, तुमच्या पार्टनरशी तुम्ही कनेक्ट व्हावं. ओके, कमेंटमेंट. ओके, कमेंटमेंट करायचे तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत. कार्ड दिसतात आहे ना, कमेंटमेंट करायचे तुम्हाला. मला असं वाटतं काही जणांना प्रपोज करायचं आहे. ओके, त्यांच्या पार्टनरला प्रपोज करायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे प्रेमासाठी. कदाचित तुम्ही त्या होकाराची अपेक्षा करता की तुम्हाला होकार आला पाहिजे, तुमचं लाईफ, तुमचं रिलेशन खूप ब्राईट पण झालं पाहिजे, डेफिनेटली असा विचार करता. आणखीन एक कार्ड घेऊया आपण, चेक करूया आणखीन काय मेसेज आहे तुमच्यासाठी. आणखीन एक मेसेज चेक करूया की काय आहे तुमच्यासाठी. ओके, टू कार्ड्स आलेत, बॉटमचे एनर्जीज. ओके, अनकंडिशनल लव्ह. ओके, फ्रीडम, अनकंडिशनल लव्ह. फ्रीडममध्ये पण यायचं आहे आणि अनकंडिशनल लव्ह करायचं आहे. एकमेकांचा आधार बनून आयुष्यभर राहायचं आहे तुम्हाला. ओके, एकमेकांचा सपोर्ट, एकमेकांचा आधार बनून तुम्हाला लाईफ लॉंगमध्ये राहायचं आहे असं तुम्ही सध्या विचार करता. जेवढं होईल तेवढ्या बऱ्याच गोष्टी रिपेअर करताय. म्हणजे तुमच्या रिलेशनमध्ये जितक्या गोष्टी केअरफुली करण्याचा प्रयत्न करताय, चांगलं नातं ठेवण्याचा प्रयत्न करताय, जितकं होईल तितकं चांगलं म्हणजे रिपेअर म्हणजे की आता समजा तुमचं नातं अशा एका पॉईंटवर आलं जिथं बिघडलं आहे. ओके, तुम्ही डिस्टन्समध्ये आहात तर जेवढं चांगलं तुम्हाला बोलून समजून करता येतं तेवढं करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. ओके, आत्ताचा हा मेसेज होता तुमच्यासाठी.
हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हा फुल ऑफ लव मेसेज होता, तुमच्यासाठी खास मी तयार केला आहे. तुम्हाला काहीही वाटलं ह्या मेसेजमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तर मला नक्की डेफिनेटली सांगा. कोणत्या ह्याच्यावर आणखीन व्हिडिओ तयार केला पाहिजे नक्की सांगा. कमेंट्समध्ये लिहा, कमेंट्स नक्की करा. सगळ्यांचे कमेंट्स मी वाचते. ओके, कमेंट्स नक्की करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काय चेंजेस हवेत. ओके, थँक्यू सो मच.